चक्क ओमान देशाची नोकरी सोडून गांडूळ खत प्रकल्प उभारला। कोल्हापूर येथील आशिष आडमुठे हे ओमान देशात नोकरीला होते। 2 वर्ष काम केले, परंतु त्यांचं मन नोकरीमध्ये रमलं नाही। स्वतः एक शेतकरी असून सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे। या आधारे त्यांनी नोकरी सोडून गांडूळ खत प्रकल्प उभारला। आज रासायनिक भाजीपाला भरपूर मार्केटमध्ये असतो। कॅन्सर सारखे भयानक आजार वाढत आहेत। शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती भाजीपाला मिळावा, रासायनिक शेतीमुळे शेती व आरोग्याचे नुकसान होत आहे, ही कल्पना त्यांना कायम टोचत होती। आज प्रत्येक जण नोकरीकडे वळत आहे, परंतु परदेशात नोकरी न करता आपल्या मातृभूमीत त्यांनी प्रकल्प उभा केला। आज ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत। यातून नक्कीच गांडूळ खताद्वारे लोकांचा कल रासायनिक ऐवजी सेंद्रियकडे वळेल असं त्यांचं मत आहे। नमस्कार, माझं नाव आशिष प्रभू आडमुठे, मुक्काम पोस्ट कंपनी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आता जिथे मी उभा आहे हा माझा स्वतःचा गांडूळ खताचा प्रकल्प आहे, ज्याची कॅपॅसिटी महिन्याला 50 ते 60 टन एवढी आहे। माझं मूळचं शिक्षण जे आहे ते हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे। गेली 15 वर्ष मी हॉटेल लाईनमध्ये काम केलं असतं आणि ओमानमध्ये सुद्धा सर्व्हिसला होतो 2 वर्षापर्यंत। पण तिकडचं काम सोडून मला जरा शेतीत इंटरेस्ट असल्यामुळे मी आपल्या भागात शेतीमध्ये काहीतरी काम करायचं आहे यासाठी परत आलो। त्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की आपल्या भागात विषमुक्त शेतीचा प्रयोग बऱ्यापैकी आता सगळीकडे चालू आहे। त्यालाच अनुसरून आपल्याकडे आता प्रत्येकाला ऑर्गॅनिक फूड किंवा ऑर्गॅनिक भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला याची गरज सर्वांना जाणवते आहे। या अनुषंगानं मी ठरवलं की गांडूळ खताचा प्रकल्प जेणेकरून आपण लोकांमध्ये त्यासाठी वापरणारे रासायनिक खत आहे सेंद्रिय खताचा प्रभाव जास्तीत जास्त वाढतो। याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की जेवढं मार्केट आता जे आहे सेंद्रिय रासायनिक खताचं आहे तेवढं सेंद्रिय खताचं एवढं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पुढचे 20 ते 25 वर्ष ह्या व्यवसायाला खूप चांगले दिवस येतात। नमस्कार, झालं का? कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी नामदेव निर्मळे।